तुम्हाला माहिती आहे का की कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे, पण तो फक्त दारू, सिगारेट किंवा मग तंबाखू यासारख्या गंभीर समस्यांमुळेच होतो असं नाही. तुम्हाला जर का असं वाटत असेल की या गंभीर समस्यांमुळेच फक्त हा आजार होऊ शकतो, तर तुम्ही चुकताय. कारण की आपल्या दररोजच्या आयुष्यातल्या 5 अशा काही महत्त्वाच्या सवयी आहेत की ज्यांच्यामुळे आपण जर का त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपल्या शरीरात हा कॅन्सरसारखा एक गंभीर आजार घर करू शकतो. आपल्या आयुष्यातल्या त्या 5 महत्त्वाच्या सवयी नेमक्या कोणत्या की ज्यामुळे कॅन्सरसारखा एक गंभीर आजार आपल्या आयुष्यात डोकावू शकतो, आपल्या शरीरात घर करू शकतो, तेच या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. तज्ज्ञांच्या मते कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे की जो आपल्या शरीरात हळूहळू घर करतो. यालाच मायक्रो एक्सपोजर असंही म्हटलं जातं. दरम्यान यातले महत्त्वाचे टप्पे कोणते? आपल्या आयुष्यातल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण दुर्लक्षित केल्या तर मात्र हा गंभीर आजार आपल्या शरीरात घर करतो. नंबर 1 म्हणजे प्रदूषण. खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यात वाढणारं ट्रॅफिक यामुळे होणारं प्रदूषण आपल्याला काही नवीन नाही आहे. मात्र या धुरामुळे त्यासोबतच धुळीमुळे सुद्धा आपल्या फुफ्फुसांमध्ये हा धूर जाऊन गंभीर आजार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर का तुम्ही धूम्रपान करत नसलात तरी सुद्धा फुफ्फुसांचा कॅन्सर हा वाढू शकतो. आता नंबर 2 वर आहे उन्हाची तिरीप. म्हणजेच काय की तुम्ही कडक ऊन आहे किंवा मग साधारण ऊन आहे म्हणून सनस्क्रीन न लावता घराबाहेर पडताय तर मात्र हे तुमच्या शरीरासाठी काही प्रमाणात घातक ठरू शकतं. नंबर 3 म्हणजे प्रोसेस्ड फूड. आता प्रोसेस्ड फूड म्हणजे काय तर पॅकेटमधले जे काही पदार्थ असतात ते, त्याशिवाय जास्तीत प्रमाणात असलेली साखर, शिवाय मद्यपान करणं यासुद्धा काही सवयी ज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. आता क्रमांक 4 वर आहे अपुरी झोप आणि नंबर 5 वर आहे ते म्हणजे एका जागी सतत बसून राहणं. या दोन्ही सवयी खरं तर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. सतत एका जागी बसून राहिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणात कमी होऊ शकते. शिवाय जर का आपली झोप पूर्ण नाही झाली किंवा 7 तासापेक्षा कमी झोप आपण घेत असू तर मात्र ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. घर आणि ऑफिसमध्ये खेळती हवा असेल, व्हेंटिलेशन चांगलं असेल तर प्रदूषणाचा धोका कमी होतो. साखर आणि प्रोसेस्ड फूड म्हणजेच पॅकेटबंद पदार्थ जर का आपण नाही खाल्ले, ताजी फळं खाल्ली तर आपला धोका कमी होऊ शकतो. खाण्यावर चांगला भर आपण त्यामुळे देऊ शकतो. 7 ते 8 तासांची शांत झोप मिळाल्यामुळे शरीराला कॅन्सरसारख्या पेशींशी लढायला तयार होतं. त्यामुळे मित्रांनो, कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. त्यामुळे तुमच्या आत्ताच ज्या काही वाईट सवयी असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.